दर्शकांनो, जय भीम नवोदय. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचा हा विशेष कार्यक्रम आहे. मेहकर नगर परिषदचं ही सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे आणि या अनुषंगानं उभाटा गटाचे मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थजी खरात साहेब आहे. एकंदरीत आपण जाणून घेणार आहोत की काय सिच्युएशन आहे मेहकर नगर परिषदचं नगराध्यक्षपद आणि एकंदरीतची निवडणूक अतिशय चर्चेचा विषय संपूर्ण जिल्ह्यामध्ये. कारण ह्या सगळ्या या ज्या नगर परिषदकडे आहे जे लक्ष सगळ्यांचं केंद्रित झालेलं आहे त्या अनुषंगानं जाणून घेऊ. सर, काय वाटतं? नमो बुद्धाय. जय महाराष्ट्र. मेहकर नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो उमेदवार आहे किशोरभाऊ गारोळे हा एकदम मी तुम्हाला सांगू शकतो की काळ्या दगडावरची पांढरी रेघ असं आपण म्हणूया. दिनांक 2 तारखेला जे मतदान होईल आणि 3 तारखेला रिझल्ट येईल त्यामध्ये किशोरभाऊ गारोळे हे अतिशय प्रचंड मतानं निवडून येणार आहेत ही माझी तुम्हाला ग्वाही आहे. सर, विरोधकाचे आरोप असे आहेत की हे सगळ्या हवेतल्या वावड्या आहेत. येणार जे आहेत की ज्यांना खऱ्या अर्थाने या सगळा अनुभव आहे आणि किशोर गाळेंना कुठल्याही प्रकारचं या राजकीय क्षेत्राचा अनुभव नाही आहे. काय वाटतं? अनुभव नाही हीच चांगली गोष्ट आहे. ज्यांचा अनुभव होता त्यांनी मेहकरची अक्षरशः वाट लावलेली आहे आणि किशोर गारोळे अतिशय सुशील, सुजान, सात्विक आणि निर्मळ चेहरा असलेला कोरीपाटी राजकारणाची आहे. त्यामुळं त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं निष्क्रियता असेल किंवा भ्रष्टाचार वगैरे या संदर्भात आरोप नाही. यापूर्वीची जी काही उडदा माजी काळेगोरे हे जे दोघे आहेत त्यांना लोकांनी अनुभवलेलं आहे आणि मेहकर शहराची जी अवस्था बकाल करण्यासाठी हेच कारणीभूत ठरलेले आहेत. त्यामुळं आणि ते सुद्धा आता ए आणि बी टीम आहे ही एकमेकाला पूरक आहेत. ते एकमेकाच्या विरोधात नाही तर एकमेकाच्या पूरक आहेत आणि त्यांना फक्त किशोर गारोळे आणि आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नको. कारण एक मिंदे आहेत आणि एक गब्बर सिंग आहेत. म्हणजे मिंदे आणि गब्बर सिंग हे अलग अलग नाही, ते एकच आहेत. ए आणि बी टीम आहे. त्यांना फक्त लोकांच्या मनातला जो काही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती आदर असलेला जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे नीतीचा रीतीचा, बरोबर आहे, त्या रीतीभातीचा जो पक्ष आहे आणि त्यांचं जे काही नेतृत्व आज उद्या इथं जर उदयास आलं तर यांचं काही खरं राहणार नाही. म्हणून यांच्या पायाखालची जी वाळू आहे ती सरकलेली आहे आणि म्हणून ते किशोर भाऊच्या संदर्भात काही बोलत असतील. हे काही जरी बोलत असलं, नशिबानं शिक्के यांच्या हातात नाही, शिक्के जनतेच्या हातात आहे आणि जनता जनार्दनाने हा निकाल मागच्या वर्षीच लावलेला आहे. तीच हवा अजूनही कायम आहे, नव्हे त्यामध्ये वाढत झालेली आहे. कारण किशोर इथले स्थानिक आहे. मी तरी बाहेरचा असूनसुद्धा इथे सगळ्यांनी मला आशीर्वाद दिले. किशोर भाऊ तरी इथे स्थानिक आहे. सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये कायम सहभागी राहिलेला अतिशय मला आवडणारा उमदा माणूस आहे हा. एकंदरीत आता मतदारांना कशा प्रकारचं तुमचं आव्हान असेल? मतदार राजांना एवढीच विनंती आहे की आता हे जे भ्रमिष्ट करतील, भुलया करतील, पाकिटं आणतील, काही वावड्या उठवतील, काहीतरी म्हणजे बोभाटा करतील, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आपण आतापर्यंत जी काही भूमिका ठेवलेली त्याच्यावर ठाम राहा. आपण सगळेजण ठाम राहा. सिद्धार्थ खरातला मत आपण दिलेलं आहे. आतासुद्धा किशोर गारोळे यांना मत द्या. किशोर गारोळे यांना मत हे सिद्धार्थ खरातला मत आहे. एवढंच आपण मनामध्ये ठेवा. आणि माझे हात जर मेहकरमध्ये मजबूत करायचं असेल, मेहकर शहराचा चेहरा मोहरा आणि इथल्या भूमिगत नाल्या असतील किंवा पाण्याचे प्रश्न, घरकुलाचे प्रश्न, अतिक्रमणाचे प्रश्न आणि एकूणच हे मेहकरचं जे काही नवं मेहकर जे आपल्याला उभं करायचं हे करायचं असेल तर मी काही स्वप्न घेऊन या नगरीमध्ये आलेलो आहे. त्या आमच्या स्वप्नाला जर काही हे करायचं असेल तर माझे हात इथं या ठिकाणी मजबूत पाहिजे. किशोरभाऊ गारोळे हे माझा हात आहे. किशोरभाऊ म्हणजे सिद्धार्थ खरात एवढं आहे. इतकंच मी सांगतो मतदारांना की किशोरभाऊ हा दुसरा कोणी नसून सिद्धार्थ खरात आहे. त्यांना मला मत आहे. आपण पाहत होता ते की मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थजी खरात साहेब आपल्यासोबत जुळले होते. खरं तर किशोर गारोळे ह्यांच्या या उमेदवारीबद्दल नगराध्यक्षपदाच्या एकंदरीत भावना आपण जाणून घेतल्या. पाहत राहा लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. जय भीम नमो बुद्धाय.